हे बघा, आमच्या अंगणामधली ना ही जास्वंदीची झाडं आहेत. केवढी वाढलेत ती बघा, किती उंचपर्यंत फूल आलेत. कसं काढणार म्हणूनसाठी ना आता हे पूर्ण छाटून टाकतात. हे बघा, आता हिवाळा चालू आहे ना, आता चांगल्या नवीन पालव्या फुटतील आणि आमच्या हाताजवळच फुलं मिळतील आम्हाला. आणि आम्ही पाणीसुद्धा घालतो रोज. अशी एवढे जरी जवळ असतील तरी काढू शकतो. ही बघा किती उंच वाढले, ती भरपूर वाढलेत. आता काय सर्व सणसूद पण झाले, तुळशीची लग्न होती ती पण झाली. तोपर्यंत काय दुसरीकडे पण माझी आहेत जास्वंदीची झाडं, तिकडची तरी मिळतील. पण म्हटलं इकडची साफ करून टाका. हे बघा, एवढं जवळ असेल तर काय वांदा नाही. आणि आता हे सर्व छाटून टाकणार आहे बघा. जेवढा आमचा चिऱ्याचा कट्टा आहे ना तेवढ्यापर्यंत ठेवणार. बाकी मोठी वाढलेली आहेत ना सर्व काढून टाकणार कापून. सर्व कापतात आहेत बघा. यांना काय दुसरं काम नाही. आज हे साफ कर, उद्या ते साफ कर, सर्व साफच ठेवतात आहे. बघितलं ना आमचं घर अंगण कसं साफ असतं. झाडं कापायला बरी नाही वाटत, आपल्याला शुद्ध हवा वगैरे मिळते. पण काय करणार, एवढी मोठी कोण काढणार हो. आणि मोठी झाडं झाली ना तर गेटच्या बाहेरून सुद्धा गुरं त्रास देतात, खात राहतात. त्यांची काय वर मान करून लगेच फांदी खेचून घेतात आणि मोडून टाकतात. त्यापेक्षा आपण छाटूनच टाकलेलं बरं. बघा एवढ्या मोठ्या मोठ्या फांद्या. गाव म्हटलं ना की कुठलं झाड जास्त वाढतंय, काय होतंय ते सगळं लक्ष देऊन साफसफाई करावी लागते. कारण का ह्या अशा हिरव्या झाडावरती ना हिरवे सापसुद्धा असतात. मग ते आपल्याला दिसून येत नाही. आणि समजा कधी आपण गेलो फुलं काढायला तर मग आला आपल्या अंगावर. मग म्हणूनसाठी साफसफाई करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पण तुमच्या घराच्या अवतीभोवती असंच झाडं वाढली असतील तर साफ करतच असणार. कारण का आपल्याकडे लहान मुलं वगैरे असतात, खेळतात बाहेर, त्यांना काय समजतंय ना. किती वाढलंय जंगल बघा. आता तुम्हाला सांगू का मी, आता हे सर्व जे फांद्या तोडल्यात ना जास्वंदीच्या, ह्या आम्ही सर्व एकावर एक जमा करून ठेवणार. आणि मग 4-5 दिवसात पाला सगळा त्याचा पडेल खाली. मग तो पाला आहे ना एकत्र करून ठेवणार आणि त्याच्यामध्ये काहीतरी भाजीचं बी रुजायला टाकणार. मग त्या काट्यासुद्धा आहेत ना, आम्हाला असं कुठली तरी वेल वगैरे वर वाढली ना का तिला अशी सिरी म्हणून उभी करायला पण बरं. म्हणजे त्याच्या मदतीने ना ती वेल वर चढत जाते. आम्ही असं करतो. म्हणजे चिव्याच्या शिऱ्या आणायची गरज नाही. गरज पडली तरच आणायचं, नाहीतर ह्याच्या मस्त काट्या आणि या खराब पण होत नाही. मी वांग्यामध्ये तांबाटरमध्ये असे उभ्या करते काट्या. वारा जरी आला तरी त्या पडत नाहीत. मग वांग्याची आणि तांबाटरची झाडं, हा एक फायदा मी करून घेते. अरे रे केवढा मोठा बघा, जीव जलतोय खूप बघा. केवढा त्याचा झाड किती जाडा झालाय बघा. पण काय करणार, केवढा वाढलाय तो बघा. हे लावणार आम्ही आमच्या बांधाच्या खालच्या बाजूला. जगलं तर जगलं. पर्यावरती बघा सुरुवात झाली सर्व बायकांची कपडे धुवायला यायची. मस्त मजेत येतात, कपडे वगैरे धुतात. पाण्याचा काय भरोसा नसतो ना. गावच्या ठिकाणी काय जराशी कुठे फांदी पडली की लाईट जाते. मग लाईट गेली की पाणी नाही. मग काय करणार. मस्त निसर्ग. माझ्या दरवाजाच्या समोर सर्व मला गुरं बकऱ्या अशी सर्व माणसं येतात कपडे धुवायला पर्यावर. 2 गोष्टी बोलतात आपल्याबरोबर, बरं वाटतं मला. मांजरं पण आलेत माझ्याबरोबर. बघा पाठराखे आहेत. बसलेत, आता 3 पण बसतील. ही माझ्या गेटच्या इथे ना आम्ही कमानी केलेली आहे. त्याच्यावरती ही जाईची वेल आहे. आता जाईच्या वेलीला ना भर येईल चांगली पांढरी फुलं. तिथं सांगणार मी कापू नका. पण ही कृष्णकमल आहे ना, हिला सांगणार जरा छाटून टाका. म्हणजे नवीन पालवी येईल आता थंडीमध्ये आणि मस्त फुलं येतील कृष्णकमलची.
आणि हिला तर आता कापायला नाही म्हणून सांगणार. ही आताशी चांगली मस्त नवीन पालवी आले आणि आता हिला भर येणार भरपूर. हे बघा पूर्ण कसं साफ केलं आणि एकदम उघडं झालं आता. तुम्ही पण असाल तुमच्या घराभोवती साफसफाई करा मित्रांनो. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि या काकांसाठी तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. खूप मेहनत करतात. मला कमेंट आलेत की काकाच काम करतात. आम्ही दोघं मिळून काम करतो. जे कामं काकांना करायचे ते काका करतात, ते तर मी करू शकत नाही ना. होय की नाही. माझे व्हिडिओ चांगले शेअर करा. मी रोज एक मोठा व्हिडिओ टाकते. माझा मोठा व्हिडिओ रोज बघा. शॉर्ट व्हिडिओ पण टाकते मी. आणि भरभरून लाईक करा माझ्या व्हिडिओला. आमच्या बकऱ्या पण आल्या. दादा आमचे घेऊन आले बकऱ्यांना. बघा किती छान उघडं झालं एकदम. जाईची आणि मोगऱ्याची वेल तेवढी वर बांधतात आहेत. हे बघा किती सारं जंगल तोडून टाकलं. माझे व्हिडिओ कसे वाटले कोकणातले, आवडले ना. माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.